बघा, काल आपण पेशी आणि पेशी अंगके बघायला सुरुवात केलेली आहे. काय पेशी आणि पेशी अंगकामध्ये तर पहिली गोष्ट जसं अक्षरापासून काय बनतात शब्द बनतात, शब्दापासून काय बनतं वाक्य, वाक्यापासून काय बनतो पॅराग्राफ बनतो, पॅराग्राफ पासून काय बनतो धडा, धड्यापासून काय बनतो पुस्तक. तसं पेशीपासून काय बनतात उती, उतीपासून इंद्रिय, अवयव, त्याच्यानंतर संस्था आणि शरीर. मग 1665 मध्ये पहिल्यांदा कोणी रॉबर्ट हुक यांनी काय बघितलं तर बुचाच्या झाडाचं काय बघितलं म्हणजेच थोडासा काप घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेल बघितल्या, त्यालाच त्यांनी पहिल्यांदा सेला म्हणलं, म्हणजेच ते मधमाशांच्या पोळ्यासारखं दिसत होतं. मग मधमाशांच्या पोळ्यासारखा जो भाग दिसतो त्याला सेला म्हणलं जातं आणि सेला म्हणजेच काय असतं लहान खोली असते आणि त्या खोलीलाच काय म्हटलं जातं पेशी असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे काय बघायला मिळालं, एम जे स्लायडेन आणि थिओडोर शॉन यांनी 1838 मध्ये पेशी रचना सिद्धांत मांडला. त्यांनी काय म्हटलं सर्व सजीवांचे सजीव जे आहेत ते कशापासून बनलेले असतात रे पेशीपासून, आणि पेशी हा काय तो पायाभूत घटक बघायला मिळतो. त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळालं 1885 मध्ये कोण विरशॉ, विरशॉ यांनी काय सांगितलं अगोदर जर पेशी असेल तर त्याच्यापासून नवीन पेशी तयार होते, अगोदर जर पेशी असेल तर त्याच्यापासून नवीन पेशी तयार होते, त्यालाच आपण पेशीचा जन्म पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो असं विरशॉ यांनी सांगितलं. त्यानंतर लुवेनहॉक यांनी 1673 मध्ये वेगवेगळी भिंग एकत्र केलीत आणि त्याच्यापासून सूक्ष्मदर्शक बनवला आणि त्या सूक्ष्मदर्शकातून जीवाणू आणि अधिजीव यांच्या जिवंत पेशींचं निरीक्षण केलं. आता बघा त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतात पेशी बद्दलच्या, आपण पेशीचे भाग म्हणतो पार्ट ऑफ सेल्स. किती असतात पार्ट ऑफ सेल्स? पार्ट ऑफ सेल्स 3 आहेत. कोणते कोणते आहेत? पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल किंवा त्याला पेशी पटल म्हणतो, त्याच्यानंतर पेशी द्रव्य. ओके. आणि त्याच्यानंतर पेशीची अंगके आपल्याला बघायला मिळतात. पेशीची अंगके बघा परत एकदा, पेशीचे भाग कोणते कोणते आहेत? पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल, पेशी पटल, त्यानंतर पेशी द्रव्य, असं आपल्याला 3 भाग बघायला मिळतात. आणि पेशी अंगके आपल्याला केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, त्यानंतर गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल म्हणतात त्याला, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका आणि लवके असे आपल्याला पार्ट बघायला मिळतात, किंवा सॉरी हे सेलचे पेशीचे अंगके किंवा त्याला सेल ऑर्गेनिल्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला एक एक ऑर्गॅनिल काय करायचं आहे भरायचा आहे. बघू आपल्याला काय काय मिळत आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय मिळालं बघा, पहिला आहे तो म्हणजेच काय पेशी भित्तिका हा भाग आहे. तर पेशी भित्तिकेमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, तर पेशी भित्तिकेमध्ये आपण वरच्या साईडला एक पातळ थर आणि त्याच्यामध्ये काय असतं पेशी, प्राथमिक पेशी भित्तिका आपल्याला बघायला मिळते आणि खाली त्याच्या कोण येतं रे प्रद्रव्य पटल. बघा हे प्रद्रव्य पटल आहे आणि याच्यावरती आपल्याला हा जो सगळा भाग बघायला मिळतो बघा, इथून इथपर्यंतचा भाग हा सगळा जो आहे तो काय रे पेशी भित्तिका आहे. आणि ह्या पेशी भित्तिकेमध्ये बघा आपल्याला हेमिसेल्युलोज, पेक्टिन, सूक्ष्म काष्ठतंतू, विद्राव्य प्रथिन ह्या गोष्टी बघायला मिळतात आणि हा पातळ थर असतो. ही प्राथमिक पेशी भित्तिका आपल्याला बघायला मिळते. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या जर गोष्टी इथं विचारात घेतल्या तर काय काय आपल्याला बघायला मिळतं बघा, तर पेशी भित्तिका असते कुणाच्यात, तर कुणाच्यात असते कवकांमध्ये, शैवालामध्ये, वनस्पतींमध्ये असते. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. प्राणी पेशीमध्ये जर पेशी भित्तिका असती तर आपलं शरीर मऊ नसतं, तर काय झालं असतं रे लाकडासारखं टणक झालं असतं. तर म्हणून आपल्यामध्ये बघा पेशी भित्तिका नाही आहेत. पेशी पटलाभोवती असलेले मजबूत आणि लवचिक आवरण म्हणजे कोण असतं रे, बघा ही पेशी पटल आहे किंवा त्याला प्रद्रव्य पटल म्हणतो आपण. त्या प्रद्रव्य पटलाच्या वरती असणारे एक मजबूत आणि लवचिक आवरण आपल्याला बघायला मिळतं. ते कशापासून बनलेलं असतं रे, सेल्युलोज, पेक्टिन यांच्यापासून बनलेलं असतं. कालांतरानं त्याच्यामध्ये आणि कोण कोण तयार होतं रे, लिग्निन तयार होतं, सुबेरिन तयार होतं, क्युटिन तयार होतात. ओके. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पेशी भित्तिका काय करते रे, पेशीला आधार देते, अतिरिक्त पाणी अडवते आणि पेशीचं रक्षण करते. हे आपल्याला काय बघायला मिळतं, पेशीबद्दलचं काम बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघितलं कोणतं, तर प्रद्रव्य पटलाची रचना. आता प्रद्रव्य पटलाच्या रचनेमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, तर पहिली गोष्ट पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असते, एकदम पातळ. स्पुरिल मेधामध्ये प्रथिनं काय केलेली असतात बसलेली असतात. म्हणजे थोडक्यात बघा मेदाचे 2 आवरण असतात. ही 2 आवरण आहेत मेदाची, येलो कलर मध्ये आपल्याला दिसत आहेत.
तर येलो कलर मध्ये दिसणारी ही दोन आवरणं आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या दोन आवरणांच्या मध्ये बघा, हे खालच्या साईडला एक येलो कलरचं आवरण आहे आणि हे वरच्या साईडला एक येलो कलरचं आवरण आहे आणि हे दोन आवरण म्हणजेच कशाची आवरण आहे तरी मेदाची आवरण आहे आणि मेदामध्ये काय बसवलेत बघा, हे काय बसवलेत प्रोटीन्स. हे प्रोटीन्स बसवलेत, मग हे कार्बोहायड्रेटच्या साखळ्या आहेत अशा निळ्या कलर मध्ये आपल्याला दिसत आहेत. असे आपल्याला प्रोटीन सगळीकडे बसवलेले असतात बघा. हा पाठीमागे एक प्रोटीन तुम्हाला बसलेला दिसतो, हा इथं दिसतोय, हा इथं दिसतोय आणि त्याला मग काय जोडलेलं असतं रे, कार्बोहायड्रेट्स जोडलेलं असतात म्हणजे कार्बोदक जोडलेले असतात. तर ठराविक पदार्थांना ये जा करू देते, काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला काय म्हणलं जातं रे, निवडक्षम पारपट. कालच आपण याचा विचार केलेला होता. दारामध्ये एक जण उभा राहिलाय, तो कुणाला आत घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हे ठरवतोय. मग त्यानुसार त्याच्याकडे कोणती क्षमता दिली रे, आपण निवडण्याची क्षमता दिली, बरोबर आहे. तेव्हा त्याच्यानंतर आपण काय करत असतो, उदाहरणार्थ घरामध्ये तांदूळ नीट करायला लावलेले असतात आपल्याला. तांदूळ नीट करायला लावले की आपण काय करतो, तांदूळ बाहेर फेकतो, खडे तिथंच ठेवतो आणि मग ते घरामध्ये नेऊन खडे देतो, बरोबर आहे ना. तर काय करतो आपण, खडे बाहेर फेकून देतो, तांदूळ आहे तसं घेऊन जातो. म्हणजे इथं काय कंडिशन आली आपल्याला, तर आपल्याला एक निवडक्षम दिलेली आहे गोष्ट. निवड काय निवडायचं हे आपल्याला कळतं. तशा पद्धतीनं परद्रव्य पटल जे आहे किंवा पेशी पटल जे आहे, त्या पेशी पटलाला काय आत जाऊ द्यायचं आणि काय बाहेर जाऊ द्यायचं याची काय असते, पूर्णपणे जाणीव असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, निवडक्षम पारपटल. ते काय करतं बघा रे, CO2 ला बाहेर फेकतं. O2 म्हणजे ऑक्सिजन, पाणी, प्रथिनं, क्षार यांना काय करतं, आत जाऊ देतं. त्यानंतर बघा, पेशी बाहेर बदल जो असतो त्याचा परिणाम आत होऊ न देणे म्हणजे समस्थिती राखणे, हे काम कुणाचं असतं, तर ह्या प्रद्रव्य पटलाचं असतं. समस्थिती राखणं म्हणजेच काय, जसं मी काल म्हणलं होतं, आपण घरामध्ये एअर कंडिशनर बसवतो, कशासाठी बसवतो, आतलं तापमान व्यवस्थित राखण्यासाठी. म्हणजे आता उदाहरणार्थ मी काय म्हणलं, आतलं तापमान आपल्याला 24 डिग्री सेंटीग्रेड पाहिजे, बाहेर काय पण होऊ दे तिकडं. तर आपण काय करणार रे, एसी ला सेट करणार, कितीला, 24 डिग्री सेंटीग्रेडला सेट करून ठेवणार आणि सेट करून ठेवला की बाहेर मग 50 डिग्री तापमान झालं तरी सुद्धा आत 24च राहणार. बाहेर 5 डिग्री तापमान झालं तरी घरात काय राहणार, 24च राहणार. म्हणजेच बघा, 50 डिग्री तापमान झालं त्यावेळी 24 राहतंय, म्हणजेच काय, आत थंडावा राहतोय आणि ज्यावेळी बाहेर 5 डिग्री तापमान होतंय त्यावेळी आत घरामध्ये 24 राहतंय, याचा अर्थ काय, उबदारपणा राहतोय. लक्षात ठेवा, बाहेर तापमान काय 5 डिग्री म्हणजे थंडी आहे जोरात, लक्षात ठेवायचं. त्यावेळी घरामध्ये तुमचं तापमान किती आहे, 24 आणि बाहेर ज्यावेळी 50 डिग्री म्हणजे उन्हाळा जोरात आहे त्यावेळी पण घरामध्ये किती तापमान आहे, 24. अर्थ काय झाला, तर तिथं समस्थिती राखली आणि समस्थिती राखण्याचं काम कुणाचं असतं, समस्थिती राखण्याचं काम कुणाचं असतं, तर ह्या प्रद्रव्य पटलाचं किंवा पेशी पटलाचं आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा याच्यानंतर ठीक आहे, मी याला कॉपी करतो आणि याच्यानंतर पेस्ट करतो. मी हे काढून टाकतो सगळं. बघा आपल्याला काय बघायला मिळतंय, इथं आता तुम्ही प्रद्रव्य पटलामध्ये आपल्याला बघायला मिळालं. प्रद्रव्य पटल जे आपल्याला मिळतंय, निवडक्षम तर सांगतंय, तर पेशीची ऊर्जा म्हणजे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आणि पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया, अशा दोन प्रकारच्या आपल्याला क्रिया बघायला मिळतात. बघा काय बघायला मिळतं, पेशीची ऊर्जा वापरून, म्हणजे आता थोडक्यात आपण काय म्हणूया, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया, बघा पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया आपल्याला कोणत्या बघायला मिळतात, तर पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रियांमध्ये आपल्याला काही क्रिया बघायला मिळतात. तर पहिली क्रिया आपल्याला बघायला मिळते पेशी भक्षण. पेशीय भक्षण काय, पेशीय भक्षण. बघा पहिली क्रिया कोणती आहे रे, पेशीय भक्षण. काय करते बघा, बाहेरील पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ गिळंकृत करण्याचं काम. म्हणजेच काय रे, तर उदाहरणार्थ बाहेरून जे काही येतंय ते खाण्याचं काम कोण करतं, तर पेशी ऊर्जा वापरून चालते किंवा ऊर्जा वापरून काम करते. बघा काय याला सांगायचंय आपल्याला, काय कंडिशन सांगणार आपण याच्यामध्ये, तर
बाहेरील थोडक्यात लिहितो पदार्थ गिळंकृत करण्याचे कार्य. हे कशाचा वापर करून केलं जातं रे? ऊर्जा वापरून केलं जातं. कशाचा वापर करून केलं जातं? ऊर्जा वापरून. बघा त्याच्यानंतर दुसरं आपल्याला जे कार्य बघायला मिळतं, दुसरं कार्य जे आहे पेशी उत्सर्जन किंवा पेशीय उत्सर्जन. आता पेशीय उत्सर्जन म्हणजे काय येतं? तर पेशी आपल्यामध्ये उत्सर्जन करणे म्हणजे बाहेर टाकणे. मग इथं काय लक्षात ठेवायचं? टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम. काय ना? टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य. म्हणजेच काय तर पेशी उत्सर्जन कशाच्या सहाय्याने होतं रे? ऊर्जेचा वापर करून होतं. आता बघा ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया पण आहेत. ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. आता त्याच्यामध्ये आपल्याला परत आपण घेऊया कोणाचा वापर? ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. बघा ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया जे मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला विसरण आणि परासरण असे दोन क्रिया मिळतात. कोणत्या कोणत्या क्रिया मिळतात? विसरण, एक आहे विसरण, एक आहे कोणतं? विसरण, आणि दुसरं आहे परासरण. बघा विसरण आणि दुसरी क्रिया आपल्याला मिळते परासरण. आता विसरण क्रियेमध्ये काय होते बघा, काय काय बघायला लागलोय आपण? पेशी काही क्रिया कशाच्या सहाय्याने करते? ऊर्जेचा वापर करून. आता उदाहरणार्थ आपण बऱ्याचशा गोष्टी काय करतोय? ऊर्जेचा वापर करूनच करतोय. आता मी बोलायला लागलोय, मी शरीरातली ऊर्जा वापरायला लागलोय. लक्षात येते? मी बोलायला लागलोय, शरीरातली ऊर्जा वापरायला लागलोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता गाडी चालवतोय, तर गाडी काय करते रे? पेट्रोल पासून मिळणारी ऊर्जा वापरते. पेट्रोल जळतं ना, आणि जळून काय होतं? त्याच्यापासून ऊर्जा वापरली जाते. आता मला सांगा की पेट्रोलचा वापर न करता सुद्धा गाडी काही क्रिया करू शकते का? करू शकते. काय क्रिया करू शकते? घसारतीला आपल्याला काय करावं लागत नाही? ऊर्जेचा वापर करावा लागत नाही. फक्त काय करणार आपण? सोडून देणार गाडीला. त्यावेळी काय होणार बघा? पेट्रोल वापरलं जाणार नाही का दुसरी कुठली ऊर्जा वापरली जाणार नाही. फक्त तिथं कोणती ऊर्जा ऑटोमॅटिकली वापरली जाईल? म्हणजे गुरुत्वीय बलाच्या दिशेने आपण काय करणार? घसरतीला खाली येत राहणार. म्हणजे तिथं बघा चढायचं आहे तर आपल्याला गाडी चालूच करावी लागणार आहे, आणि घसरतीला जायचं असेल तर गाडी बंद केली तरीही चालते. म्हणजे बघा चढत असताना तुम्ही काय करणार? ऊर्जा वापरून काम करणार, आणि घसरतीला जाताना ऊर्जा न वापरता काम करणार. डोक्यात येते का काय म्हणायला लागलोय? म्हणजे इथं बघा तसंच पेशी पण काय करते? काही क्रिया ऊर्जा वापरते आणि काही क्रिया ऊर्जा न वापरता करते. मग ऊर्जा वापरून केल्या जाणाऱ्या क्रिया कोणत्या? पेशीय भक्षण आणि पेशीय उत्सर्जन. तसं ऊर्जा न वापरता केल्या जाणाऱ्या क्रिया कोणत्या? विसरण आणि परासरण. बघा मग विसरण आणि परासरण याच्यामध्ये काय केलं जातं बघा? विसरणामध्ये O2 CO2 यांसारखे लहान रेणू काय केले जातात? आत बाहेर केले जातात. लहान रेणू आत बाहेर केले जातात. बघा म्हणजे थोडक्यात आपण श्वास आणि उच्छ्वास करतोय त्यावेळी आपण श्वास घेतल्यानंतर काय होतं रे? श्वास घेतल्यानंतर आपल्या ह्या नाकातून, ह्या घशाच्या भागातून, अशी ही श्वासनलिकेतून पूर्णपणे फुफ्फुसापर्यंत काय होते? हवा पोचते. आता बघा ही हवा पोचते ना, तर इथं आपल्या काय असतो? छोटासा पडदा असतो, म्हणजे डायफ्रॅम म्हणतात. इथं मधी बरोबर काय असते? छातीच्या खालच्या साईडला एक पडदा असतो. आता त्या पडद्यावरती ना आपली जी फुफ्फुस आहेत ती अशी टेकल्यात. कशावरती? त्या पडद्यावरती टेकल्यात. ज्यावेळी तुम्ही श्वास घेताय
श्वास घेतल्यानंतर फुफ्फुस काय होतात, मोठे होतात आणि तो पडदा खाली दाबला जातो. काय होतंय, खाली दाबला जातो. आता फुफ्फुस खाली दाबली म्हणजे काय करतात, फुफ्फुस मोठे होतात आणि पडदा खाली दाबला जातो. त्यावेळी आपल्या फुफ्फुसामध्ये जी हवा असते त्यातला ऑक्सिजन तेवढा काय होतो, आत शोषला जातो. काय केला जातो, ऑक्सिजन शोषला जातो आणि तिथं कुणाला आणून फेकलं जातं बाहेर, कार्बन डायऑक्साइडला अजून बाहेर फेकलं जातं. मग काय होतंय, तो पडदा जो आहे त्याच्यावरती ठेवलंय ना त्याला, फुफ्फुस कुठं आहेत त्याच्यावरती अशी बसल्यात. आता काय झालं, फुफ्फुसामध्ये श्वास घेतला, श्वास घेतल्याबरोबर असं मोठं झालं, त्यानं दाबलं खाली. आता तो पडदा काय करतो, वरती ढकलून देतो. वरती ढकलून दिला की आपला उच्छ्वास होतो. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी श्वास घेता त्यावेळी हवा आत जाते. जर हा पडदा नसता तर लंग्स भरली असतील, म्हणजे आपली फुफ्फुस हवेनं भरली असतील आणि ती वरती परत आली नसती. वरती आली नसती म्हणजे काय, उच्छ्वास झाला नसता. लक्षात ठेवायचं, काही वेळेला ऍक्सिडेंट होतात आणि अंगावरती खरचटलेलं पण नसते, काही नाही आणि जाग्यावर काही वेळेला व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. आता त्याला कारण काय असतं, दणका कुठेतरी इथं बसलेला असतो पोटावरती आणि इथली जी डायफ्रॅम असते ना ती फाटलेली असते. थोडक्यात लक्षात ठेवायचं, ते जे आहे म्हणजे जी मध्ये असणारी पातळ असा जो पडदा आहे ना, तो जम्पिंग जपाकचं काम करतो. त्याच्यावरती उड्या कोण मारतंय रे, फुफ्फुस उड्या मारतात. लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती उडी मारतात, ते वरती फेकून देतं. उडी मारते ते वरती फेकून देतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, श्वास घेतला की ते खाली जातंय आणि उच्छ्वास केला की ते वरती येतं. लक्षात येते का, अशा पद्धतीनं काम चालतं. आणि जर ते जम्पिंग जपाक फाटलेला असेल तर फक्त खाली जाणार, वरती येणार नाही आणि त्यामुळं श्वासोच्छ्वास बंद होतो आणि मृत्यू होतो. लक्षात आलं का, अशा गोष्टी घडतात. म्हणजे आपण म्हणतोय काय अजिबात अंगावर एवढं सुद्धा खर्चटलेलं नाही, कारण जागेवर मेला माणूस, ऍक्सिडेंट झाला म्हणजे रक्त सुद्धा नाही, खरं मेला. लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी ज्या असतात आत मुक्का मार बसतो आपण म्हणतो त्याला, आणि तो मुक्का मार या पद्धतीचा असू शकतो. मग आता बघा, O2 CO2 यांसारखे लहान रेणू आत बाहेर केले जातात, याला काय म्हटलं जातं, विसरण म्हणतात. आणि परासरण, काल मी म्हटलं होतं मला वाटतंय, परासरण म्हणजे काय बघा, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे काय केलं जातं, पाण्याचा प्रवास. बघा काय म्हटलं जातं, जास्त जास्त पाणी असलेल्या असलेल्या भागाकडून भागाकडून कमी पाणी असलेल्या कमी पाणी असलेल्या असलेल्या भागाकडे भागाकडे पाण्याचा प्रवास पाण्याचा प्रवास म्हणजे म्हणजे परासरण. इथं फक्त पाणी आहे, लक्षात ठेवायचं. वरती काय रे, फक्त वायू आहेत. इथं वायू आहे आणि इथं द्रवच फक्त आहे. लक्षात आलं का, तर लक्षात ठेवायचं, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे पाण्याचा जो प्रवास होतो त्याला परासरण म्हणतात. आणि ह्या परासरणामध्ये आपल्याला 3 प्रकार बघायला मिळतात. ह्या परासरणामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, 3 प्रकार बघायला मिळतात. पहिला, याच्यामधला पहिला प्रकार येतो तो म्हणजेच काय, समपरासरी. समपरासरी समपरासरी आता समपरासरी म्हणजे काय असतं, तर लक्षात ठेवायचं, पेशीभोवती जे माध्यम असतं किंवा पेशी या दोन्ही मध्ये पाण्याचं, तर त्यावेळी पाणी आत बाहेर जात नाही. बघा काय होतंय, पेशीमध्ये पेशीमध्ये थोडक्यात सांगतो, पेशीमध्ये आणि बाहेर. बाहेर म्हणजे कुठं रे, बाहेर म्हणजे गावात नव्हे, पेशीच्या भोवताली. कुठं, बघा पेशीमध्ये म्हणजे आता ही माझी पेशी आहे, तर ह्या पेशीच्या बाहेर ह्या भागात. लक्षात आलं का, तर पेशी आणि पेशीच्या बाहेर, पेशीमध्ये व पेशीच्या बाहेर पाण्याचे प्रमाण कसं असेल, प्रमाण समान. कसं पाहिजे, समान. त्यावेळी त्यावेळी पाणी काय करत नाही रे, आत बाहेर जात नाही. त्यावेळी पाणी आत बाहेर जात नाही. त्याला काय म्हणलं जातं, समपरासरी. काय म्हणलं जातं, समपरासरी. सम म्हणजे काय रे, समान. परासरी क्रिया म्हणजे आपल्याला माहित आहे वरती, परासरी क्रिया म्हणजे काय रे,
जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडं प्रवास, पाण्याचा प्रवास. आता समपरासरी म्हणजे काय? समान पाणी असणारा भाग. मग समान पाणी कुठं रे? पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर. दोन्हीकडे पण पाणी जर समान असेल तर पाणी कुठंच जाणार नाही, आत पण जाणार नाही आणि बाहेर पण जाणार नाही. आणि त्यावेळी जी गोष्ट येते त्याला काय म्हटलं जातं? समपरासरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा पार्ट येतो, म्हणजे दुसरी गोष्ट येते, त्याला आपण बी म्हणू. तर तो येतो अवपरासरी. काय येतं? अवपरासरी. काय बघायला मिळतं आपल्याला? अवपरासरी. आता बघा लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी आणि बाहेर पाण्याचे प्रमाण काय असते? जास्त, किंवा त्याला सभोवतालचं पाण्याचं प्रमाण जास्त. कसं मिळणार आपल्याला रे? पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व बाहेर जास्त, काय होईल रे? पाणी कुणीकडे जाईल? म्हणजे उदाहरणार्थ बघा, ही पेशी आहे, इथं आत पाण्याचं प्रमाण कसं आहे रे? कमी, आणि बाहेर पाणी जास्त आहे. परासरणाची क्रिया कशी काय सांगते रे? जास्त कडनं कमी इकडे, बरोबर आहे. म्हणजे पाणी बाहेरनं कुठं जाणार? आत. ठीक आहे. म्हणून इथं बघा, बाहेर जास्त, त्यावेळी पाणी कुठं शिरणार रे? पाणी पेशीच्या आत शिरते, पेशीच्या आत शिरते. उदाहरणार्थ बघा, आपण ह्या दिवसामध्ये काय करतो? मूग भिजत घालायचं, शाबू भिजत घालायची. काय होतंय रे? शाबू भिजत घाल्यानंतर काय होते? फुगती ना अशी. फुगली कशामुळे फुगली? बाहेरचं पाणी आत गेलं. लक्षात येते का? तर त्यावेळी म्हणजे पहिल्यांदा शाबू ज्यावेळी तुम्ही घेताय, ती कशी असते रे? त्याच्या आत पाणी असते का? नाही. परंतु ज्यावेळी, किंवा आपलं मिल मेकर, बरोबर आहे, मिल मेकर कसं असते? वाळकं असते. पाण्यात टाकल्यानंतर काय होते? मोठं होतंय. आता का मोठं होतंय? तर बाहेरचं पाणी आत जातंय. म्हणजेच कमी पाणी कुठं आहे रे? मिल मेकरच्या आत. बाहेरून पाणी कशामध्ये गेलं? मिल मेकर मध्ये गेलं. याला काय म्हटलं जातं? अवपरासरी. काय म्हटलं जातं? अवपरासरी असं म्हटलं जातं. म्हणून बघा, इथं आपल्याला काय मिळालं? पेशीतील पाण्याचं प्रमाण कसं असतं? कमी, आणि बाहेर पाण्याचं प्रमाण कसं असतं? जास्त. त्यावेळी पाणी काय करतं? पेशीच्या आत शिरतं. पेशीच्या आत शिरतं, त्याला काय म्हटलं जातं? अवपरासरी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला तिसरा प्रकार बघायला मिळतो, सी प्रकार. त्याला अतिपरासरी म्हणतात. काय म्हटलं जातं? अतिपरासरी. आता अतिपरासरीमध्ये बरोबर याच्या उलट घडतंय. पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतंय आणि बाहेर पाण्याचं प्रमाण कसं असते? कमी. बघा इथं काय मिळणार आपल्याला? बघा थोडक्यात काय मिळतंय? पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त आणि पेशीभोवताली पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पेशीतून पाणी बाहेर जातं. बघा इथं काय मिळणार आपल्याला? पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व बाहेर कमी, त्यावेळी पाणी पेशीतून बाहेर जाते. त्याला काय म्हणलं जातं? अतिपरासरी. काय म्हणलं जातं? अतिपरासरी. म्हणजेच बघा थोडक्यात आपण काय केलेलं आहे? एखादी गोष्ट इथं ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे, जास्त प्रमाण आहे, आणि बाहेर कमी प्रमाण आहे, तर ह्यातलं पाणी काय होणार रे? बाहेर निघून जाणार. या पद्धतीने आपल्याला जी गोष्ट मिळते त्याला अतिपरासरी असं म्हटलं जातं. बघा ह्या गोष्टी आपण आता काय काय बघितलं, तर परत एकदा थोडस वरती येऊया. पेशीचे ऊर्जा वापरून चालणारी कार्य कोणती आहेत रे? पेशीभक्षण आणि पेशी उत्सर्जन. पेशीभक्षणामध्ये आपल्याला काय मिळतं? बाहेरील पदार्थ गिळंकृत करण्याचे कार्य केलं जातं. आणि पेशी उत्सर्जनामध्ये काय? टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. कुणाकडनं बाहेर टाकले जातात रे? पेशीमधनं बाहेर टाकले जातात. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं? ऊर्जा न वापरता चालणारी कार्य कोणती आहेत? विसरण आणि परासरण. विसरणामध्ये काय होतं रे? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं आत बाहेर केलं जातं. म्हणजे वायूचं आत बाहेर करण्याचं काम त्याला काय म्हणायचं? विसरण. आणि पाण्याचं आत बाहेर करण्याचं काम त्याला काय म्हणायचं? परासरण. मग पाण्याचं हे काय रे? जास्त पाणी असलेल्या भागाकडून काय होतंय? कमी पाणी असलेल्या भागाकडे पाणी
धावतं किंवा प्रवास करतं त्यालाच आपण काय म्हणतो परासरण म्हणतो. ह्या परासरणाचे 3 प्रकार कोणते कोणते? समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी. समपरासरीमध्ये काय येतं रे? पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर समान पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे पाणी आत पण जात नाही, बाहेर पण जात नाही. त्याला आपण काय म्हणतो? समपरासरी. अवपरासरीमध्ये काय होतंय? पेशीमध्ये पाणी कमी आणि पेशीच्या बाहेर पाणी जास्त. त्यामुळे बाहेरचं पाणी कुठं जाते? पेशीच्या आत जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार अतिपरासरी. अतिपरासरीमध्ये काय होतंय? पेशीच्या आत पाणी जास्त आणि पेशीच्या बाहेर पाणी कमी. त्यामुळे पेशीच्या आतलं पाणी बाहेर जातंय. त्याला आपण अतिपरासरी म्हणतो. अशा आपल्याला क्रिया बघायला मिळतात. बघा त्या इथं तुम्हाला दिसतील. वनस्पतीमध्ये परासरण होतंय. कशाचं परासरण आहे रे? H2O आहे का? H2O चं परासरण कशा पद्धतीनं होतं? म्हणजेच बघा याच्यामध्ये ही रिक्तिका आहे एकदम छोटी आहे रिक्तिका. आता रिक्तिका म्हणजे काय? रिकामा जागा थोडक्यात. तर रिकामा जागा पहिल्यांदा एकदम असा शिकुडलेला आहे. तर आता इथं काय होतंय बघा पाणी थोडं आत पण जाऊ शकतं बाहेर पण येऊ शकतं. ठीक आहे. इथं काय झालंय रे? सगळंच पाणी बाहेर निघून गेलंय. सगळंच पाणी काय गेलंय? बाहेर निघून गेलं. इथं काय झालं रे? सगळं पाणी आत गेलंय. त्यामुळे ही रिक्तिका कशी झाली रे? फुगली. आणि हेच घडतंय लक्षात ठेवायचं. जसं शाबू आपण भिजत घालतो त्यावेळी काय घडतंय? तर असं पाणी त्याच्यामध्ये त्या पेशीच्या रिक्तिकेमध्ये घुसतं आणि घुसलं म्हणलं की काय होतं? ते मोठं होतं. हा आपण आता म्हणजे शाबू वगैरे घेतोय ते निर्जीव पदार्थ आहेत. परंतु लक्षात घेण्यासाठी आपण ओके म्हणतोय की साबुदाणा एक जो आहे तो म्हणजेच आपण एक पेशी मानूया. तर त्या पेशीच्या आत ज्यावेळी पाणी जातंय त्यावेळी तो काय होतो? मोठा होतो. सेम इथं घडतंय लक्षात ठेवायचं. त्याच्या आत पाणी गेलं की हे फुगतंय आणि हे फुगलं की ते कुणाला फुगवतंय? ह्या पेशीला फुगवून ठेवतंय. लक्षात येते का? म्हणून बघा आपण जास्त पाणी पिलं की काय होतंय? असं पोट आणि पाणी संपलेलं असलं की असं आपण चुरगळलेला असतोय. बरोबर ना? आणि पाणी व्यवस्थित जर शरीरात असेल तर आपण पाणी पित पण नाही आणि पाणी बाहेर टाकत पण नाही. अशा पद्धतीची आपल्या पण मध्ये घटना घडते. परंतु लक्षात ठेवायचं पेशीमध्ये या छोट्या-छोट्या घटना घडतात. इथं बघा अतिपरासरी. अतिपरासरी म्हणजेच काय रे? बाहेर पाणी टाकणं, आहे का? बाहेर टाकलं जातंय. त्यानंतर बघा समपरासरी. आता इथं काय दिसतंय रे तुम्हाला? आत पण आणि बाहेर पण. म्हणजे बघा थोडक्यात आता उदाहरणार्थ मी म्हणतोय की ही जी पेशी आहे, ही जी पेशी आहे, ही श्रीमंत पेशी म्हणूया आपण तिला. काय म्हणूया? श्रीमंत. श्रीमंत म्हणजे काय रे? तर हिच्याकडं भरपूर काय आहे? पैसा आहे. आता पैसा म्हणजे पाणी. काय म्हणूया? पैसा म्हणजे काय रे? पाणी. लक्षात घ्या. मी उदाहरण कसं सांगतोय ते ऐका. ही श्रीमंत पेशी आहे. श्रीमंत माणसाकडे पैसा जास्त. म्हणजे ह्याच्याकडे पाणी जास्त. आता ते पाणी काय होणार रे? जास्त पाणी असल्यावर त्याला आणि घ्यायची गरज आहे का? हा पैसा आपण घेणार भरपूर. त्यात काही शंका नाही. ती माणसाची प्रवृत्ती आहे. परंतु जास्त पैसा असेल तर काय केला जातो रे? दान केला जातो ना. म्हणजे तो व्यक्ती काय करेल रे? पैसा बाहेर टाकेल. म्हणजे पाणी बाहेर टाकेल. आता इथं बघा काय आहे रे? पोटापुरता पैसा आहे. म्हणजेच काय? मला कोणाला द्यायचा पण नाही, कुणाचा घ्यायचा पण नाही. अशी कंडिशन आपल्याला ह्याच्यामध्ये येते. ह्याच्यामध्ये काय रे? हे कंगाल आहे पहिल्यांदा. काय? कंगाल. आता त्यानं काय केलं रे? बाहेरचा पैसा ओढून घेतला. म्हणजेच काय? बाहेरचं पाणी आत ओढून घेतलं आणि ते फुगलं. लक्षात आलं का? मग हे अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी अशा आपल्याला क्रिया बघायला मिळतात. ह्या प्राणी पेशीमध्ये आपल्याला या पद्धतीने घडतात आणि ह्या वनस्पती पेशीमध्ये घडतात. कुठं घडतात? वनस्पती पेशीमध्ये आपल्याला घडताना दिसून येतात. बघा ह्या पेशी दाखवत असताना वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. कशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत त्या बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला 3 क्रिया इथं बघायला मिळाल्या किंवा परासरणाच्या 3 गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे अतिपरासरी, त्यानंतर काय आलं? समपरासरी आणि त्याच्यानंतर काय? अवपरासरी असं आपल्याला बघायला मिळाल्या. तर ह्या गोष्टी डोक्यात आल्या का पहिल्यांदा? बघा क्लिअर आहे. काय काय आपण बघितलं? परत एकदा फक्त पटकन पाठीमागे जाऊया आणि क्लिअर करूया. पेशीचे ऊर्जा वापरून चालणारी कार्य कोणती? पेशीचे भक्षण, पेशी उत्सर्जन, त्याच्यानंतर ऊर्जा न वापरता विसरण आणि परासरण. परासरणामध्ये आपल्याला 3 क्रिया कोणत्या कोणत्या? समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला एकच ह्याच्यामधला भाग राहतोय. तो भाग म्हणजेच कोणता? तर तो भाग म्हणजे काय? पेशी द्रव्य. कोणतं येतं आपल्याला? पेशी द्रव्य. तिसरा भाग ना? पेशी द्रव्य.
आता पेशीद्रव्य असतं कुठं, तर पेशीद्रव्य लक्षात ठेवायचं केंद्रक आणि पेशी पटल. बघा कुठं, केंद्रक आणि पेशी पटल. पेशी पटल म्हणजेच काय रे, प्रद्रव्य पटल. केंद्रक आणि पेशी पटल यामधील भागात काय असतो रे, एक चिकट पदार्थ असतो. चिकट पदार्थ असतो, त्यास काय म्हणतात, पेशीद्रव्य म्हणतात. ठीक आहे. आता या पेशीद्रव्यामध्ये काय असतं रे, पेशीद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडतात. बघा पहिल्यांदा आपण पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ले काय असतात बघा, अमिनो आम्ले, ग्लुकोज म्हणजे काय रे, कार्बोदक म्हणू शकतो आपण. त्यानंतर जीवनसत्व ह्या गोष्टी असतात. बघा पेशीद्रव्यामध्ये काय काय असतं, अमिनो आम्ले असतात, ग्लुकोज असतं, जीवनसत्व असतात. ठीक आहे, जीवनसत्व असतात. त्यानंतर बघा पेशीद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडतात. सगळ्या ज्या रासायनिक अभिक्रिया असतात त्या कुठे घडतात रे, तर पेशीद्रव्यामध्ये घडतात. त्यानंतर बघा पेशीद्रव्यामध्ये काय असतं, पेशीद्रव्यामध्ये पेशी अंगके असतात. थोडक्यात काय रे, पेशीद्रव्य हे सगळ्यांना सांभाळून घेणारे एक माध्यम आहे थोडक्यात. ओके, म्हणजेच हे काय आहे रे थोडक्यात, उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो, आता बघा ह्या खोलीमध्ये काय आहे रे, हवा आहे ना. हवा म्हणजे आपण एक द्रव आहे असं समजा. ठीक आहे, आणि त्या द्रवामध्ये आपण सगळे जण आहोत ना. परत इथलं हे प्रोजेक्टर आहे, लॅपटॉप आहे, फॅन आहे, ट्यूबलाईट आहे, खांब आहेत, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत रे, ह्या हवेच्या आत आहेत. लक्षात ठेवायचं, डोक्यात येते का. तसं सगळा हा चिकट पदार्थ भरलाय असं समजा, ह्या खोलीमध्ये सगळा चिकट पदार्थ भरलाय. ठीक आहे, आणि त्या चिकट पदार्थामध्ये आपण सगळे फिरायला लागलोय. म्हणजे आपण थोडक्यात काय रे, तर ह्या खोलीमध्ये म्हणजे ह्या पेशीमध्ये असणारी अंगक आहोत. सगळी अंगक आपण आहोत, आणि त्या अंगक सगळीकडे काय करायला लागल्यात, फिरतायत, त्यांची कामं करतायत. मग रासायनिक क्रिया पण घडणार, तिथं ग्लुकोज साठवणार, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्येच असणार. अशा सगळ्या गोष्टींचं एक काय असतं, साठवून ठेवणार माध्यम म्हणजे काय असतं, पेशीद्रव्य. बघा 3 गोष्टी आपण बघितल्या, पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल, आणि त्याच्यानंतर पेशीद्रव्य. पेशीद्रव्य असतंय कुठं, केंद्रक सोडून, केंद्रकाच्या बाहेर. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ही पूर्ण अशी पेशी आहे, तर पेशीमध्ये हा केंद्रक आहे, तर ह्या केंद्रकाच्या आत काय नसतंय, हे केंद्रक सोडायचा. ह्याच्या बाहेरचा हा जो भाग आहे का, हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये काय भरलेलं असतंय, चिकट पदार्थ भरलेला असतो. तो चिकट पदार्थ म्हणजे काय, पेशी द्रव्य असतं. आणि ह्याच्यामध्ये मग आपली ह्या अंगक असतात, अशी काहीतरी वेगळी असतात ना. मध्ये आपल्याला एकूण 7 अंगक बघायला मिळतात. कोणती 7 अंगक, केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी काय, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका, लवके. ओके, असे आपल्याला काय मिळतात, तर ते पेशीची अंगके बघायला मिळतात. इथपर्यंत लक्षात आलंय. पहिल्यांदा काय काय आपण बघितलं, तर पेशीचे भाग बघितले. इथं पेशीचे भाग संपले, अजून आपण पेशीचे अंगके बघायला नाही आहेत. लक्षात घ्या, बघूया आपण ती काय काय असतात ती.